नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, पीएम किसान योजना केंद्र सरकारची सर्वात महत्त्वाची ही योजना असून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अनुदान पीएम किसान या योजनेमार्फत दरवेळेस शेतकऱ्यांना मिळत असतो। परंतु मित्रांनो, याचाच विचार करून राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे। परंतु कितपत काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे हे आले नाहीत। तर मी हे का आले नाहीत या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर काही महत्त्वाचे व्हिडिओ सुद्धा बनवून ठेवले आहेत। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा 17वा हप्ता हा आला नाही। तर मग हा हप्ता का आला नाही या संबंधित सुद्धा आपल्या या YouTube चॅनलवर काही महत्त्वाचे व्हिडिओ बनवून ठेवले आहेत। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 18वा हप्ता मिळणार आहे या संदर्भात महत्त्वाची अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहणार आहेत। तर मग आता या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजना, तर मित्रांनो, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अनुदान मिळावं, शेतकऱ्यांना काहीसं त्या ठिकाणी मदत मिळावी म्हणून पीएम किसान योजना ही सुरू केली आहे। परंतु मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी यामध्ये बोगस नोंदण्या सुरू केल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 1 गुंठा सुद्धा जमीन नाही, त्या शेतकऱ्यांनी 2018, 19, 20 आणि 21 या वर्षामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेची बोगस नोंदणी सुद्धा केली आहे। तर मग आता हे शासनाच्या निदर्शनात आल्यामुळं जे शेतकरी पात्र असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 15वा 16वा हप्ता हा अद्यापही मिळाला नाही। तर मग आता या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळावा म्हणून काही उपाययोजना कराव्या लागत होत्या। तर ज्या शेतकऱ्यांना अद्यापही हे हप्ते मिळाले नाहीत किंवा ज्या शेतकऱ्यांना या अगोदर हप्ते मिळाले होते त्या शेतकऱ्यांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत, त्या शेतकऱ्यांचे हप्ते आता हे सुरू कसे करायचे हे सुद्धा आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून बरेच व्हिडिओमध्ये आपण माहिती पुरवली आहे। तर मित्रांनो, आता जवळपास 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा संपूर्ण भारतामध्ये जमा केल्या जाणार आहेत। परंतु त्याआधी ज्या शेतकऱ्यांना हे हप्ते आले नाही त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक नाही, सर्वप्रथम तुमच्या खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही हे सुद्धा पाहायचं आहे। या संदर्भात सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर काही महत्त्वाचे व्हिडिओ बनवून ठेवले आहेत किंवा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये किंवा ग्राहक सेवा केंद्रावर आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन सुद्धा तुमच्या खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करू शकता। तर यासाठी तुम्हाला कुठली कागदपत्रे लागणार आहेत? तर तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड, पासबुक आणि तुमच्या शेताचा गट नंबर सुद्धा असला तरी त्या ठिकाणी चालू जाईल। तर हे संपूर्ण कार्यप्रणाली तुम्ही करून तुमच्या खात्याला आधार लिंक आहे किंवा नाही हे पाहू शकता। त्याचबरोबर तुमच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला तुमचा मोबाईल नंबर लिंक किंवा आधार लिंक, लँड सीडिंग आहे किंवा नाही हे सुद्धा पाहायचं आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला आधार लिंक असेल, खात्याला केवायसी असेल, त्याचबरोबर शेताच्या सातबाऱ्याला लँड सीडिंग असेल, हे जर ज्या शेतकऱ्यांच्या खात्याला असेल त्याच शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे। परंतु मित्रांनो, त्याचबरोबर आता फार्मर्स टॅग, ज्या शेतकऱ्यांना आपलं विशिष्ट कार्ड हे काढलेलं नसेल त्या शेतकऱ्यांनी सुद्धा विशिष्ट कार्ड काढणं गरजेचं आहे, कारण की विशिष्ट कार्ड काढणं सुद्धा हे अनिवार्य ठेवण्यात आलं आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढला नसेल त्या शेतकऱ्यांनी 24 तारखेच्या आतमध्ये आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपला फार्मर ID काढून घ्यायचा आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढला असेल त्या शेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा हप्ता आता मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये काही त्रुटी आहे का किंवा तुम्हाला या अगोदर पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले आहे का हे सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओमधील संपूर्ण माहिती इन्फॉर्मेटिव्ह असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे। तर मित्रांनो, थांबतो, वाट पहा पुन्हा एका योजनेची, नवीन व्हिडिओची। तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।